इकडे लक्ष द्या मुलांना, आज आपण 27चा पाढा ट्रिकच्या सहाय्याने पाहणार आहोत। पाढा तयार करत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला 7च्या एकक स्थानचे अंक लिहून घ्यायचे आहेत। आपण ते लिहूया। 7 एके 7, 7 दुने 14, 7 त्रिके 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 सख 42, 7 साती 49, 7 आठी 56, 7 9 63 आणि 7 10 70। हे सगळे एकक स्थानचे अंक लिहिल्यानंतर पुढे आणि 4 हा अंक आपल्याला सोडून द्यायचा आहे। 3 4 सोडून पुढचा अंक 5 इथे लिहायचा आहे। 5 लिहिल्यानंतर 6 आणि 7 हे दोन्ही अंक आपल्याला काय करायचे, सोडायचे। 8 अंक इथे लिहून घ्यायचे। 8 लिहिल्यानंतर 9 हा अंक तुम्हाला सोडून द्यायचा आहे। 10 अंक इथे लिहून द्यायचा आहे। 10 झाल्यानंतर 11 आणि 12 हे दोन्ही अंक सोडून द्यायचे। 13 अंक पुढे लिहायचा आहे। 13 अंक लिहिल्यानंतर तुम्हाला 14 आणि 15 हे दोन्ही अंक काय करायचे, सोडून द्यायचे। 14 आणि 15 हे दोन्ही अंक सोडून द्यायचे। 16 अंक इथं लिहून घ्यायचा आहे। 16 लिहिल्यानंतर 17 हा अंक तुम्हाला सोडून द्यायचा आहे। त्याच्या पुढचा अंक 18 इथे लिहून घ्यायचा आहे। 18 लिहिल्यानंतर तुम्हाला 19 आणि 20 हे दोन्ही अंक सोडून द्यायचे आहेत। 21 हा अंक तुम्हाला इथे लिहायचा आहे। 21 झाल्यानंतर 22 आणि 23 हे दोन्ही अंक सोडून द्यायचे। 24 अंक इथं लिहून घ्यायचे। 24 झाल्यानंतर 25 आणि 26 हे दोन्ही अंक सोडून द्यायचे आहेत। शेवटी 27 हा अंक इथं लिहून अशा पद्धतीने सोप्या ट्रिकने तुमचा 27चा पाढा तयार होतो। सगळ्यांनी हा पाढा